श्री उपासनी साई वाक्सुदा भाग 5, अध्याय क्रमांक 7. शके 1846 भाद्रपद शुद्ध 13 गुरुवार तारीख 11 सप्टेंबर सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 7वा अध्याय प्रारंभ. आमच्या लहानपणाची देवपूजा व त्याचा पुढील परिणाम. लहानपणी आम्ही घराच्या आजूबाजूला असलेली वेडीवाकडी जागा साफ करावी व घरची माणसे पाहणार नाहीत अशा वेळी उन्हाळ्याच्या दिवसात वडील माणसे तास 2 तास निजली म्हणजे अंगणात जाऊन चिखल करायचा व त्याचे देवळासारखे लहानसे घरकुल करून त्यात महादेव, गणपती इत्यादी जे पाहिले असेल त्यांच्या नावाचे दगड मांडावे. चांगले गंध कोठून मिळेल म्हणून मातीचेच गंध वगैरे करावे. झाडपाला जमवून तीच फुले, वाळूच्या खड्याच्या अक्षदा, बारीक मातीचे हळदी कुंकू, पानांवर चिखलाच्या गोळ्या, तो झाला भात आणि लहान लहान पाने झाली भाजी. आणखी काहीतरी चिखलाचे वाटोळे थापटून पोळी नाही तर भाकरी, मातीचे पातळ पाणी करून मातीच्याच केलेल्या भातावर घालून त्याला म्हणावे वरण. तसेच माती, दगड, खड्याच्या चटण्या वगैरे करून देवाची यथासांग पूजा करावी. यात मंत्र कोणते तर तू असे करू नको तसे कर, किंवा अरे देवाला आंघोळ घातली नाहीस तर अगोदर काय नैवेद्य दाखवतोस, अशा रीतीची आपापसात चाललेली वादावादी हेच मंत्र. अशा रीतीने वडील माणसे अशी पूजा करीत असतात. ते जसे जसे पाहिलेले असते तसे आम्हीही शेजारची पोरे जमवून करीत राहावी. भजन करण्यास आम्हा लहान मुलांना टाळ कुठून मिळणार म्हणून आम्ही आपली लहान लहान दगडाच्या चकत्या घेऊन एकावर एक ठोकीतच राम राम कृष्ण हरी म्हणत होतो. तेच आमचे टाळ. कदाचित लहान वयामुळे आमच्यात ज्यांचे बोल बोबडे होते ते लांब कृष्ण हल्ली असे म्हणत असत. मिळून रामकृष्ण हरीच. लहानपणाच्या रीतीप्रमाणे आम्हाला तेच फार महत्वाचे वाटत होते. मोठमोठे लोक जे मोठ्या देवळात करतात त्यांची बरोबरी आम्ही करीत नव्हतो. केव्हा केव्हा मला लहानपणापासूनच जशी पूजा केलेली असेल किंवा जे जे देवासंबंधी केले गेले असेल तेच पुन्हा डोळे लावून मनाने पाहत बसण्याची सवय होती. मी मनानेच डोळे मिटून रामकृष्ण हरी किंवा कोणत्याही देवाचे नाव पुष्कळ वेळा घेत बसत असे. असे हे माझे मौजीबंधन होण्याच्या अगोदरपासून चालूच होते व असे काही करणे असल्यास मी घरात कोणालाही कळू देत नसे. पुढे पुढे जरी कोणाला कळू लागले तरी मला कोणी फारसा प्रतिबंधही करत नसे. मग पुढे पुढे वयाच्या मानाने समजदार झालो तेव्हा शास्त्र व धार्मिक ग्रंथाच्या आधारानेही माझे मीच सुधारून करून घेऊन परमेश्वरी संबंधातल्या क्रिया करीत असून मनानेही परमेश्वराच्या गुणधर्माची सवय लावून घेत असे. त्यातच मला एक प्रकारचे फार समाधान वाटत होते. असे लहानपणापासून माझे चालू असल्यामुळे माझ्या शरीराला आणि मनाला बहुतेक परमेश्वरी संबंधाचेच वळण लागले गेले व माझे मन, बुद्धी बहुतेक परमेश्वरी गुणधर्माचेच बनत राहिले. त्यामुळेच एक प्रकारचा जगव्यवहाराचा कंटाळा उत्पन्न होऊन कोठेही रानावनात डोंगराखंडात बसून दिवस कंठीत गेलो. परंतु घरच्या वडील मंडळीच्या मेळ्यात असल्यामुळे त्यांच्या मनधरणीसाठी जगातील व्यवहाराने वागणेही अगदी कारणापुरते व नाईलाजास्तव करावे लागत असे. अशा परमेश्वरी बाजूने जसजसे माझे मन परिपक्व होत आले तेव्हा गुप्त आणि उघड रीतीने कोणा सद्गुरूच्या द्वारे माझ्यावर जे काही प्रयोग होऊ लागले त्यामुळे जगाच्या बाहेरील परमेश्वरी बाजूचे उघड ज्ञान आपोआपच येऊ लागले व त्याचाच परिणाम हल्ली तुम्ही मला अशा स्थितीत पाहत आहात. या सगळ्या गोष्टीवरून माझ्या पक्के हृदयात कळून गेले की परमेश्वरी बाजू करता व्यवहारी जगातील ज्या ज्या प्रकारचा मोठेपणा असेल तो यच किंचितही उपयोगी पडत नाही.
व्यवहारी मोठेपणाचा अभिमान जेव्हा पूर्ण नष्ट होतो आणि सर्व प्रकारे कमी दर्जाची लहानपणाची बाजू येते, त्याच वेळेस ईश्वरासंबंधी जोडला जाऊन सद्गुरु कृपा होते. हा आहे सिद्धांत. मुलामुलींच्या कल्याणाबाबत आई बापांना जागृती. तर कोणीकडूनही लहानपणापासून आपल्या मुलाबाळांना बाह्य अविद्या शिक्षण देऊन पोकळ मोठेपणा आणि निरनिराळ्या गोष्टीविषयी अभिमान वाढवण्याकरता जे वळण दिले जाते, त्यात परमेश्वरी कोणताही संबंध नसल्यामुळे अभिमानात निरनिराळे पापाचरण मात्र वाढले जाते. हल्ली मुलांचे आईबाप स्वतःचे व पोरांचे खरे कल्याण कशात आहे हे बहुतेक विसरून गेले आहेत. लहानपणापासून मुलाबाळांना हल्लीच्या शाळेतील शिक्षण देऊन नोकरी चाकरी मिळून पोटापाण्याला लागेल म्हणजे आईबापांनी आपल्या पोरांचे कल्याण केले असे ते समजतात. मुलांना काय, लहानपणी ती अज्ञान असतात. आईबाप ज्या रीतीने त्यांना वळण लावतात आणि जो मार्ग दाखवतात तोच त्यांना खरा वाटतो. जगात द्रव्य वाढवून श्रीमंत होण्यापलीकडे दुसरे जन्माचे सार्थक आहे असे कोणाच्या लक्षात येतच नाही. अशी हल्ली लोक परिस्थिती झालेली आहे. यात आईबाप आपल्या मुलाबाळांचे खरे हित आणि खरे कल्याण काय करून घेत आहेत? उलट पापाचरणाची बाजू वाढवून जन्मजन्म दुःख परंपरा देशात वाढवित आहेत की नाही? आजपर्यंत तुमच्या हल्लीच्याच लोकसमाजात लाखो रुपये खर्च करून प्रत्येक जण पुष्कळ शिकूनही लोकसमाजात आरोग्याच्या दृष्टीने सुखसमाधानाच्या दृष्टीने काय कमविले असा जर सवाल केला तर तुम्ही काय योग्य उत्तर द्याल? दिवसेंदिवस तुमच्या देशात हाय हाय होण्याचा तर प्रसंग येऊन ठेपला आहे. मग आता तरी तुम्ही आपल्या मुलाबाळांना त्याच शिक्षणात घालून कशासाठी फसवतात? शिकून 2 पैसे मिळाले म्हणजे जन्माचे सार्थक आहे असे समजू नका. पोटापुरता योग्य उद्योग असेल तेवढ्यापुरते त्यांना योग्य वळण लावा. लहानपणापासून मुलामुलींना जे वळण लावले आहे ते विशेष करून परमेश्वराच्या बाजूत सन्मार्गाच्या बाजूचे वळण लावण्याची वहिवाट वाढवा. म्हणजे त्याच पुण्यबलाने त्यांची मानसिक व शारीरिक शक्ती प्रगट होऊन ईश्वरी शक्तीच्या योगे ते आपल्या पोटापुरते सुलभ रीतीने आपोआपच मिळू शकतील. मग केवळ त्यांच्या पोटासाठी बाल्यावस्थेपासून त्यांचे जवळजवळ अर्धे मुर्दे वय होईपर्यंत त्यांना अविद्या शिक्षणात घालून त्यांच्या जीवाचे, मनाचे, बुद्धीचे व शरीराचे मातोरे कशासाठी करतात? हाच इतका काळ जर परमेश्वराच्या बाजूत मुलामुलींकडून घालवला गेला तर त्यांच्याकडून एक मोठी तपश्चर्या झाल्याचे अगाध पुण्य साचले ना. तर एवढी मोठी तुम्ही आपल्या मुलाबाळांचे नुकसान कशासाठी तयार होतात? मग तुम्ही त्यांचे खरे हितचिंतक पालक म्हणावे का शत्रू म्हणावे? जर तुम्हाला मुला मुलींचे मातेरेच करायचे आहे तर विषय उपभोगाच्या पाशात जाऊन त्यांना उत्पत्ती तरी कशाला करता? आपले ब्रह्मचर्य पाळून परमेश्वरी बाजूत तुम्ही तरी का काल घालवतात? मी जो हल्ली परमेश्वरी सुखाचा अनुभव घेत आहे ते तुम्हाला सांगून कसे समजेल व त्याची तुम्हाला कल्पना कशी येईल? दुसऱ्या कोणत्याही विद्या अभ्यासाचे वळण लहानपणापासून स्वीकारावे लागते. तसेच परमेश्वरी बाजूचे वळण लागण्यासही लहानपणापासून मुलामुलींना त्या मार्गातील दिशा दाखवावी लागते. व्यवहारी सुख संकुचित व ते प्रयत्न करीपर्यंत आहे व प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे त्या सुखाचाही पुरवठा कमी होऊन त्याचा अभाव होतो. हे परमेश्वरी सुख किती आहे याचा अंत नाही. लाखो जरी ईश्वरी सुखात जाण्याकरता तयार होत असाल तरी त्या सुखातील अणुरेणूही कमी होऊ शकत नाही. एकदा ते सुख मिळाले म्हणजे त्याकरता पुन्हा कधीच प्रयत्न करण्याची जरुरी पडत नाही. आम्हीच असे म्हणतो असे नाही, तर हजारो असे पूर्वीचे लोक परमेश्वराच्या बाजूत गेलेले त्यांनीही आपले स्वतःचे अनुभव जगाने जागे व्हावे, सावध व्हावे एवढ्याकरता शेकडो ग्रंथात कळकळीने लिहून ठेवलेलेच आहेत. त्याचा तुम्ही चांगले शहाणे म्हणविणारे विचार न करता जन्मजन्म दुःखात पडणाऱ्या घाणेरड्या विद्येच्या नादी लागून आपल्या मुलामुलींची मने घाणेरडी व्हावी म्हणून त्यांना या मार्गात घालून त्यांची नुकसानी करण्यास प्रवृत्त होत आहात. याला काय म्हणावे? पार्थिव पूजा.
इतक्यात कोणी मानसपूजा कशी करावी असे विचारल्यावरून, अहो आम्ही लहानपणी देवापासून तो सर्व पूजेच्या साहित्यापर्यंत, सर्व पहिल्यापासून शेवटपर्यंत मातीचीच पूजा करीत होतो, हे आता थोड्या वेळापूर्वी सांगितलेच आहे. ही जवळजवळ मानसपूजाच होती आहे. मातीचेच सर्व बनवून त्याची पूजा केली म्हणजे सर्व पृथ्वी मातेची पूजा केली असे होते. यालाच पार्थिव पूजा म्हणतात. परंतु ती लहानपणी आमची पार्थिव पूजा पोरपणातील होती. आता मोठेपणी समजदार लोकांना तर पार्थिव पूजेचे व्रत धरणे असेल तर ते फार उत्तम आहे. तो पार्थिव पूजेचा विधी शास्त्र ग्रंथात आहेच, परंतु संक्षेपाने थोडक्यात समजून घ्या. पार्थिव पूजा रोज केली पाहिजे. शुद्ध पवित्र जागेतून कोणत्याही रंगाची मूर्तिका आणून किंवा मातीच्या ऐवजी गोमय किंवा हळदीची भुकटी घेऊन रामकृष्ण मारुती दत्त गणपती शिवलिंग इत्यादी ज्या देवावर आपली भक्ती असेल त्या देवाची आकृती आपल्याला पूर्णपणे करता येत नसेल तर उत्तमच, नाहीतर त्याची मुख्य अवयवे व चिन्ह जसे मारुतीचे शेपूट, गणपतीची सोंड, दत्ताची 3 तोंडे, शंकराचे लिंग इत्यादी मातीचा गोळा हातावर घेऊन त्यावर व्यक्त होतील असे हे हातांनीच भंगल्यासारखे बनवायचे. जर कोणताच आकार करता येत नसेल तर मातीचा, शेणाचा व हळदीचा एक पिंडासारखा गोळाच हातावर ठेवून पूजा करावी. आपली धर्मपत्नी असेल तर तिच्या डाव्या हातावर ती मूर्ती तयार करून तिच्या हातावरच ठेवून तिच्या पतीने त्या मूर्तीची पूजा यथाविधी करावी. म्हणजे त्या देवतेचे स्मरण करून आवाहन, म्हणजे त्या मूर्तीमध्ये ती देवता आली आहे अशी भावना करावी. मग तिची प्राणप्रतिष्ठा करून आसन स्नान, तशा मूर्तीला फुलाने पाणी शिंपडून स्नान करावे. गंध, पुष्प इत्यादी ज्या देवाला जे प्रिय असेल ते तांबडे गंध पुष्प, दुर्वा गणपतीस पांढरे गंध पुष्प, बेल महादेवास अशा रीतीने मिळत असलेले पूजा साहित्य घेऊन त्या देवतेची पूजा करावी. अशा रीतीने त्या स्त्रीच्या हातावर यथाशास्त्र पूजा झाल्यावर त्याचे विसर्जन करून नदीत किंवा एखाद्या मोठ्या जलाशयात, किंवा ते दोन्ही नसेल तर एखाद्या पिंपळ, उंबर अशा वृक्षाखाली किंवा पवित्र जागी टाकून ठेवावे. अशा रीतीने दोघा स्त्री पुरुषांनी शक्य तितके नियम व ब्रह्मचार्यादी व्रत पाळून नित्य पार्थिव पूजा करीतच राहिले तर त्या स्त्री पुरुषांचा महिमा कोण वर्णन करू शकेल. हे उभयता पृथ्वीवर असूनही ज्या देवतेचे पार्थिव ते करीत होते ती देवताच त्या उभयतांच्या रूपाने आहे असे समजावे. ते दोघेही इहलोकी सर्व सुखाची प्राप्ती मिळून त्या देवतेच्या अखंड सुखपदाला जाऊन पोहोचतात असे हे केव्हाही असत्य समजू नये. असत्य समजणाऱ्यास महादोष घडतात. आम्ही सांगतो व शास्त्रातही सांगून ठेवलेल्या ज्या पुण्यसंग्रहाच्या अनेक सत्क्रिया आहेत त्यापैकीच पार्थिव पूजा ही आहे. अशा रीतीने रोज मातीच्या मूर्ती करण्याचा कंटाळा येतो म्हणून एकदम तांब्या पितळ्याच्या पाषाणाच्या देवता करून ठेवल्या म्हणजे पिढ्यानपिढ्या काही बघण्याचे काम नाही. परंतु पार्थिव पूजेचे हे फार पुण्य आहे तितके याचे नाही. कोणत्याही देवतेची पूजा वगैरे सत्कर्मे चित्तशुद्धीसाठी असून आपले मन, आत्मा व जीव परमेश्वरी गुणधर्माचे होण्यासाठी असतात व तसे करणे म्हणजेच मनुष्याचे कर्तव्य. या धातू तरी पृथ्वीचेच म्हणजे मातीचेच रूपांतर आहे म्हणून तसे केले तरी काही हरकत नाही. म्हणून पाषाणाच्या मोठ्या मूर्ती करून देवालय बांधण्याची पूर्वीपासून वहिवाट आहे. अशा पूजेला पार्थिव पूजा मात्र म्हणत नाही. पार्थिव पूजेमध्ये कोणतीही मूर्ती बनवण्यास कठीण जाते व कोणत्याही देवतेमध्ये शिव इत्यादी सर्व देवता आहेत व शिवलिंगातही सर्व देवता आहेत म्हणून शिवलिंगाचेच पार्थिव करण्याची बहुतेक वहिवाट आहे. कोणी दिवसभरात जितकी शिवलिंगी होतील तितकी करून आसनावर, पाटावर किंवा शुद्ध सारवलेल्या जागेवर, आसन व पाट ठेवण्यापेक्षा शुद्ध सारवलेल्या जागेवर ठेवलेली विशेष उत्तम, ठेवून संध्याकाळी त्याची पूजा करून विसर्जन करतात. असे कोटी लिंगाचर होईपर्यंत करीतच राहतात. ती शिवलिंगे करून लागण्यास स्त्री किंवा आपला परिवार घेतला तरी चालेल. ती कोटी लिंगे होईपर्यंत ब्रह्मचर्याचे नियम पाळून व्रतस्थ असावे हे उत्तम. 13 कोटी रामनामाच्या जपाप्रमाणेच हे आहे. याचा विधी शास्त्रात पाहून घ्यावा.
या कोटी लिंगाचरणाचे फळ एका जन्मात मिळते. ज्यांना स्वतःला पूजा करता येत नसेल त्याने ब्राह्मणाच्या मदतीने पूजा करून घ्यावी. अशा रीतीने कोणत्याही देवतेची पार्थिव पूजा आपल्याच्याने होत नाही व प्रत्येकाने घरोघर एकदा तरी पार्थिव पूजा केली जावी व पूजेसंबंधी सर्व देवतांमध्ये गणपतीचीच पूजा अगोदर करावी. असे असल्यामुळे वर्षातून एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पार्थिव पूजा करण्याचे ठरवून ठेवले आहे. गणपतीची पार्थिव पूजा केली म्हणजे सर्वांची पूजा केल्यासारखी होते. म्हणून नित्य पूजेत जरी धातूची गणपतीची मूर्ती असली तरी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुद्दाम मातीचाच गणपती करून पूजा करण्याची वहिवाट आहे. तो गणपती प्रत्येकाने आपापल्या घरातच जसा येईल तसा करून त्याची पूजा करावयास पाहिजे तर शोभेसाठी बाजारातील आणावा, परंतु अनंत चतुर्दशीपर्यंत खास पूजेसाठी रोज मातीचा गणपती करून पूजा करावी व विसर्जन न करता तसाच ठेवावा. मग अनंत चतुर्थीच्या दिवशी सर्वच एकदम विसर्जन करून बोलवावे. रोज होत नसेल तर पहिल्या दिवशी तरी हाताने करावा व त्याचीच अनंत चतुर्दशीपर्यंत पूजा करावी व त्या दिवशी विसर्जन करून घ्यावा. असेच नवरात्रात महालक्ष्मीची देवीची पार्थिव पूजा करावी. गोकुळ अष्टमीच्या दिवशी मातीचे गोकुळ करून पूजा करावी. गजगौरी व्रत इत्यादी असे पार्थिव पूजेचे निरनिराळ्या देवतेसंबंधी पुष्कळ प्रकार आहेत. ते सर्व करणारे करतातही. हे सर्व आपल्या घरच्या लहान थोर परिवाराच्या इहलोकी परलोकीच्या सर्व प्रकारच्या कल्याणासाठी असतात. बाह्य मूर्ती पूजा कोणी धातूच्या किंवा पाषाणाच्या मूर्ती करून पूजा करतात. ती बाह्य मूर्ती पूजा झाली. प्रत्यक्ष रीतीने ज्या ज्या मनुष्याच्या उपभोग्य विषय वस्तू असतात त्यात आपल्या भोग्य वस्तूपैकीच सर्व पूजेच्या सामान बनवून त्या योगे देवाची पूजा करावयाची. याचेही फळ फार महत्वाचे आहे. परंतु ते केव्हा तर ज्या ज्या उपभोग्य विषय वस्तूंच्या योगे पूजा केली जाते त्या वस्तू पूजा करणाऱ्याने उपयोगात आणू नयेत. जसे देवाला गंध लावतो तर आपण आपल्या कपाळाला गंध लावण्यापलीकडे गंधाचा उपयोग करू नये. फुले देवाला वाहतो म्हणून आपण आपल्यासाठी फुलांचा उपयोग करू नये. देवाला हलकी भारी वस्त्रे घालतो म्हणून शरीर आच्छादनापुरती व थंडी निवारणापुरती वस्त्रे वापरावी, भारी वस्त्रे वापरू नयेत. देवाला अलंकार घालतो म्हणून आपण कोणतेही अलंकार अंगावर घालू नयेत. नैवेद्यासाठी शक्तीप्रमाणे उत्तम पक्वान्ने तयार करावी, परंतु आपण शरीर रक्षणापुरता साधे अन्न खावे. श्रीफळ तांबूळ देवास देतो म्हणून प्रसंगावेळेस औषधासाठी वगैरे त्याचा उपयोग करावा. देवाला दक्षिणा द्यावी लागते म्हणून आपण कोणत्याही दक्षिणेच्या रूपाने द्रव्य घेऊ नये. देवाला प्रदक्षिणा घालण्याच्या कामी पायांचा उपयोग केला म्हणून पोटाच्या उद्योगासाठी किंवा बाजारात जरुरीपुरते जाण्यासाठी त्या पायांचा उपयोग करावा, परंतु नाटक तमाशा सिनेमा पाहण्यासाठी आणि गप्पा मारण्यास जाण्यासाठी त्या पायांचा उपयोग करू नये. देवाला साष्टांग नमस्कार घालावे लागतात व पाया पडावे लागते म्हणून दुसऱ्याकडून आपण साष्टांग नमस्कार घालून घेऊ नये व पाया पडून घेऊ नये. तसेच आपल्याला पूजा करताना डोळ्याचा उपयोग मूर्ती पाहण्यात, तोंडाचा उपयोग मंत्र म्हणण्यात, हातांचा पूजा करण्यात व मनाचा ध्यान करण्यात अशा सर्व शरीराच्या देवाच्या पूजेसाठी उपयोग करावा लागतो. म्हणून तोंडाने फालतू न बोलता शक्य तितके जरुरीच्या कामापुरताच डोळे, कान, हात, पाय, मन, बुद्धी इत्यादी शरीराचा उपयोग व्यवहारात किंवा घरगुती कामात करावा. कोणत्याही प्रकारे त्याचा वाईट कामात दुरुपयोग न होऊ द्यावा. अशा रीतीने पूजेचा नियम एक दिवस सुद्धा खंडित होऊ देऊ नये. अतिशय अडचणीच्या वेळी दुसऱ्याकडून तरी करावी. बहुतेक हिंदू म्हणवणाऱ्यांच्या घरातल्या घरात मनुष्यापैकी कोणीतरी एक पूजा करीतच असतात. कोणी का पूजा करीना, परंतु आता जे नियम सांगितले त्याप्रमाणे पूजा केली तर ती खरी यथाविधी पूजा केली असे होते. मग अशा या बाह्य पूजेचे फळ फार मोठे आहे. ज्या ज्या विषय उपभोग्य वस्तू आहेत त्यांचा आपण उपयोग न करता देवाला दिल्या जातात, त्याच विषय उपभोगाचे ऐश्वर्य कोणतीही खटपट न करता
वाटेल तितके लवकर मिळण्याचा त्या पूजा करणाऱ्याला सुयोग येत असतो. हा अगदी निर्विवाद सिद्धांत आहे. म्हणून हजारो कालापासून अशी पूजा करण्याविषयी शास्त्रात सांगून ठेवले आहे व तशी वहिवाट होती. जे जे कोणी सुख उपभोगी दिसतात त्यांनी पूर्वजन्मात अशा पूजा केलेल्या असतात, म्हणून ते ऐश्वर्य भोगतात. मानस पूजा. आता मानस पूजेचा प्रकार कसा आहे ते ऐकून ठेवा. देवाची मानस पूजा कशी करतात तर पुढे देव नाही, पूजा साहित्य नाही, काही नाही असे असून देवाची मानस पूजा करावी असे शास्त्रात सांगितलेले आहे. म्हणून डोळे मिटून एकांतात शरीर आसन घालून बसावे, स्थिर आसन घालून बसावे आणि आपली इष्ट देवता ज्याची पूजा करायची असेल ती मूर्ती मनात आणतात. आता त्या देवतेकरता उत्तम प्रकारचे रत्नखचित सिंहासन आपल्या मनानेच तयार करावायचे व त्या सिंहासनावर त्या देवतेला आपल्या मनानेच बसवायचे. सिंहासनापासून देवतेची जी स्थापना ती आपल्या हृदयाच्या आतल्या आतच सर्व पूजा होईपर्यंत करावी. आपले ज्या दिशेकडे तोंड आहे तिकडे त्या मूर्तीचे तोंड असावे. हृदयातल्या हृदयात करावयाचे असेल तर हा प्रकार आहे आणि मनानेच आपल्या समोर ठेवून पूजा करणे असेल तर त्या मूर्तीचे तोंड आपल्या समोर असावे, हा दुसरा प्रकार. कोणत्याही प्रकारे केली तरी दोन्ही उत्तमच आहे. प्रथम हृदयातल्या हृदयात करणे कठीण जाते, म्हणून मनानेच समोर मूर्ती ठेवून करण्याची सवय करावी. सर्व पूजा साहित्य मनानेच बनवायचे तर त्याला काय वाण. उत्तम शुद्ध गंगेचे पाणी स्नानाकरता मनानेच आणावयाचे तर त्याला काय वेळ लागतो. आपण कितीही दरिद्री असलो, खायला मिळत नसले तरी वाटेल तितके हजारो रुपये किमतीचे रत्नखचित सोन्याचे घंगाळ पाय धुण्यासाठी आणायला काय वेळ आहे. अशा रीतीच्या पूजेचे उपचार राजाच्या घरी सुद्धा मिळणार नाहीत. मनानेच बनवायचे आणि मनानेच देवाला व्हायचे. ही मनाची पूजा कितीही श्रीमंतीने आणि डौलाने केली तरी संपतच नसते. आपापल्या घरात खायला शिळ्या भाकरीचा तुकडा सुद्धा नका मिळेना, परंतु वाटेल त्या पक्वान्नाने भरलेले ताट देवापुढे मनाने ठेवता येते. मनानेच बहुमोल वस्त्रे अर्पण करता येतात. असे आत्ताच सांगितलेल्या बाह्य पूजेप्रमाणे कोणत्याही निरनिराळ्या वाटेल त्या बहुमोल विषय उपभोग्य वस्तू मानस पूजेच्या द्वारे परमेश्वरास अर्पण करून मनानेच प्रदक्षिणा, साष्टांग नमस्कार, स्तोत्रपाठ, नामस्मरण करीत राहावे व मनानेच उत्तम सजवलेली मूर्ती पाहत बसावी. अशा नाना प्रकारच्या बहुमोल उपचारांनी देवाची मानसपूजा करण्याचा ज्याचा नित्य नियम असेल त्याने बाह्य रीतीने कोणत्याही देवाची पूजा न केली तरी कोणत्याही बाह्य पूजेपेक्षा मानसपूजेचे फळ त्याला पुष्कळपटीने व लवकर मिळते. म्हणून मानसपूजेचे महात्म्य शास्त्रात पुष्कळ वर्णन केलेले आहे. अशा मानसपूजेची जरुरी आहे. मानसपूजा करताना इतर बाह्य फालतू विषय मनामध्ये येऊ लागतात. त्या योगे मानसपूजेचा भंग होऊ पाहतो. म्हणून पूर्वी सांगितलेली बाह्य मूर्तीपूजा करणे हे प्रथम अभ्यासाला सोपे असते. प्रथम बाह्य मूर्ती पूजेनेच मनाची तयारी करावी, म्हणजे पुढे मानसपूजा करण्यास सोपे जाते. मानसपूजा करणाऱ्यांनाही ज्या ज्या वस्तूंचा मानसिक रीतीने का होईना उपयोग केला असेल आणि मनाचा तर त्या पूजेसाठी सर्वस्वी उपयोग करावाच लागतो. म्हणून त्या त्या वस्तूंचा व मनाचा व्यवहार अगदी जरुरीच्या कामाशिवाय उपयोग करूच नये, ही झाली मानसपूजा. अशा रीतीने लहानपणापासून मुलांना जर बाह्य मूर्ती पूजेचे व मानसपूजेचे वळण लावित राहिले तर काही काळाने त्यांच्या मनाची परमेश्वरी बाजूत किती विलक्षण तयारी होईल आणि अशा रीतीची मनाला सवय लागली गेली म्हणजे बाह्य ऐहिक सुखाच्या गोष्टी मनास पूजेच्या द्वारे जितक्या तुम्ही अर्पण करीत राहतात ते सर्व ऐश्वर त्या मानसपूजा करणाऱ्याला सुयोग प्रयासाने आपोआपच मिळते. कारण परमेश्वराच्या निमित्ताने मनाने जेवढे ऐश्वर उत्पन्न करावे आणि ते करण्याच्या सवयीमुळे मन जितके ऐश्वर रूप बनले जाते तितके ऐश्वर देवाचे नसून पुढे स्थूल रूपाने पूजा करणाऱ्यांचेच होऊन बसते. आम्ही पूर्वी सांगितलेच आहे की जग आणि जगातील वस्तू हे मनाचे रूपांतर आहे. मग ऐश्वर रूप बनलेले जे मन तेच पुढे ऐश्वर्याच्या अनेक सुखोपभोग्य वस्तूंच्या स्थूल रूपाने त्या पूजा करणाऱ्याला
प्रत्यक्ष सुखोपभोग देण्याकरता येते आणि अगदी लहानपणापासूनच त्यांच्या वयाच्या मानाने क्रमाक्रमाने जर ही अशी बाह्य पूजेची व मानस पूजेची मुलामुलींनी सवय लावली आणि त्या अभ्यासाची जर थोड्या काळात परिपक्वता होऊन पूर्णता झाली तर ते ऐश्वर्य मुलांना याच जन्मात याच शरीराने भोगण्यास मिळणार यात संशय नाही. हा अगदी सिद्धांत आहे. हा केव्हाही टळतच नाही. असे जर निश्चयात्मक आहे तर अर्धे मुर्दे वय होईपर्यंत मुलामुलींच्या मनाला घाणेरड्या व भयंकर दुःखप्रद अशा अविद्येचे वळण देऊन त्यांचे नुकसान काय म्हणून करता आणि तुम्ही आपले नुकसान काय म्हणून करून घेता व परावलंबी क्षणिक खोट्या सुखाला व पोकळ दांभिक मोठेपणाला काय म्हणून बोलता. अशा रीतीने पुढे जे होतकरू व मोठे झाल्यावर व मानसपूजेने त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झाल्यानंतर असा निश्चय समजावा की पोटासाठी त्यांना निराळा उद्योग करण्याची जरुरी नाही व काळजीचेही काम नाही. असे ते मन ऐश्वर्यवान बनले गेले म्हणजे जरुरीच्या प्रत्यक्ष सुखवस्तूंना आपोआपच यावेच लागते. अशी तयारी झाल्यावर मग त्या मुलामुलींनी लग्न केले आणि एखाद दुसरी संतती झाली तर मग काही हरकत नाही, कारण ती संतती त्याच योग्यतेची होणार. त्या संततीतही तेच वळण लावले म्हणजे पिढीनपिढी सुखावस्थाच येणार. पूर्वीचे हजारो लोक असे बाह्य मूर्ती पूजेच्या द्वारे मानस पूजेच्या द्वारे आणि ध्यानधारणेच्या द्वारे आपली मानसिक शक्ती वाढून त्यायोगे शारीरिक शक्तीही वाढवित होते आणि हजारो पटींनी सुखोपभोगाचे ऐश्वर भोगत होते. जनार्दन स्वामी अशाच रीतीने मानसपूजा करीत असत. त्यांची यथाविधी षोडोपचार मानसपूजा होण्यास बराच काळ लागत असे. एके दिवशी नित्य नियमाप्रमाणे ते मानसपूजेस बसले असता आकस्मित राज्यावर परचक्र आले. त्या राज्याच्या दरबारात ते मुख्य असल्यामुळे राजाकडून त्यांना बोलावणे आले, परंतु त्यांच्या पूजेस अडथळा येऊ नये म्हणून थोड्या वेळाने येता असा निरोप एकनाथाने दिला. इकडे देवच प्रत्यक्ष जनार्दन स्वामीच्या रूपाने दरबारात जाऊन नेहमीप्रमाणे कारभार पाहून फारच थोड्या वेळात ते परचक्र हटवून यशस्वी होऊन ते परत आपल्या स्थानी गेले. नंतर जनार्दन स्वामी पूजेहून उठल्यावर नित्य नियमाप्रमाणे दरबारात गेले. तेव्हा राजाने त्यांच्या विजयाबद्दल मोठा सन्मान करून त्यांना बहुमोल नजराणा देऊ लागला. परंतु जनार्दन स्वामींना काहीच भानगड माहीत नसल्यामुळे ते म्हणू लागले, हे कशासाठी? तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही जो आता परचक्र हटवून विजय मिळवला त्याबद्दल हे आहे. ही हकीकत ऐकून जनार्दन स्वामी विस्मित झाले. हा प्रकार परस्पर माझ्या रूपाने देवानेच केला ही गोष्ट राजाच्या प्रत्ययास आणून दिली. इतका मोठा मानसपूजेचा महिमा आहे. अशी मानसपूजेच्या योगे अघटित गोष्टी झाल्याची उदाहरणे पूर्वीच पुष्कळ आहेत. जनार्दन स्वामी राजदरबारात मोठ्या हुद्द्याच्या व जबाबदारीच्या नोकरीवर असूनही ते आपल्या सधर्म पद्धतीने वागून मानसपूजा इत्यादी धार्मिक क्रियेच्या योगे पुण्य संग्रह करीत असत. त्यामुळे ते नेहमी सुखी असत व दुसऱ्यांना सुखी करीत असत. हल्ली सरकारी नोकरी आणि कोणताही धंदा करू नका असे काही आम्ही म्हणत नाही, परंतु काहीतरी परमेश्वरी रीतीचे धार्मिक रीतीचे मनाचे वळण कायम ठेवून पुण्य संग्रहासाठी धार्मिक ईश्वरी सत्क्रिया नित्य नियमाने करीत राहून आपल्या धर्मपद्धतीप्रमाणे आचार विचार बाळगून मग जो योग्य वाटेल तो धंदा पोटासाठी करीत जा. आज्ञानांध लोकांना अंजन अशी पूर्वी चांगली उदाहरणे देऊन मुला मुलींना वळण लावण्याचे सोडून परधर्मीय परदेशीय परमेश्वराविषयी परागमुख असलेल्या काही साहेब लेडी यांनी अमुक केले तमुक केले, अमक्या लढाईत अमक्या चळवळीत अमक्या बायकांनी भाग घेतला अशी नाना तऱ्हेची घाणेरडी मूर्खपणा वाढवणारी उदाहरणे दाखवून अलीकडच्या तुमच्या मुला मुलींना भलतेच वळण लावून काय म्हणून फसवता. ज्यावेळी परमेश्वर प्राप्तीचा रस्ता धरावायचा ईश्वर अनुभवाची जी वेळ त्या तरुण वयात सगळे मूर्ख विद्या शिकले आणि पोरे काढण्याचे धंदे करून तो काळ व्यर्थ घालवला. अशा रीतीने तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत वाटेल तसे अशा रीतीने तरुणपणापासून म्हातारपर्यंत वाटेल तसे धर्मबाह्य विरुद्ध आचरण करीत राहून तशा त्या दृष्ट संस्कार वाढलेल्या स्थितीतच केवळ विषय उपभोगाच्या लालचीने वाटेल तितकी पोरेसोरे नातूपंतू उत्पन्न करून 70-50 वर्षाचे वय झाले आणि काही व्याधीने
काही व्याधीने पिडले म्हणजे मग परमेश्वराचा रस्ता शोधित बसतात. हे जसे दादा बाबाचे तसेच आयाबायांचे. त्यांच्या सर्व जीव पोराबाळात आणि लेकरात आणि मला म्हणतात, बाबा आम्हाला काही रस्ता दाखवा. मी म्हणतो, आता कसला रस्ता? आता रस्ता तो मसन खायचा. वापरून वापरून अगदी चोपडे झालेले रुपये देऊन अगदी चोपडे झालेले रुपये पैसे घेऊन वाण्याच्या दुकानी जावयाचे आणि त्याला म्हणायचे की आम्हाला तांदूळ किंवा तूप दे, आणि असले हे चोपडे रुपये घेऊन आम्हाला मुंबईचे तिकीट द्या, तर कोणी देईल काय? अशा रीतीने चोपड्या पैशाप्रमाणे परमेश्वरी सन्मार्गाच्या बाजूने निरुपयोगी झालेल्या वृद्ध आजोबा आजींना इतर कोणत्याही उठाठेवी न करता केवळ घरातल्या घरातच नामस्मरण करीत बसण्यापलीकडे दुसरे काय सांगावे? फार तर काय, योग्य विचार करून लहानपणापासून मुला मुलींना परमेश्वरी बाजूत वळण लावण्याकडे त्यांनी लक्ष घालावे. अलीकडे ज्या योगी पापाचरण वाढेल अशी काही खाती काढून त्यांना संस्था, आश्रम ही प्रतिष्ठित नावे देऊन त्यांच्यासाठी फंड गोळा करतात व तशा पापाचरणाला उत्तेजन देतात. उदाहरणार्थ, पंढरपुरात कोणी एका बायकांची संस्था की आश्रम आहे म्हणे, त्या दुराचारी व्यभिचारी करणाऱ्या दुष्ट पापी पुरुषाकडून बिघडल्या जाऊन फसल्या गेलेल्या गरोदर स्त्रियांची सुटका करतात. यासारख्याच आणखी गोळंकार करण्याकरता व ज्यात बायका पुरुष बिघडले जातील असे आणखी काही संस्था, आश्रम काढले असतीलच. अशांना नावे म्हणे आश्रम आणि संस्था. अरे तो आश्रम म्हणजे काय? ऋषींचा आश्रम आहे काय? आश्रम हा शब्द पूर्वीच्या ऋषींच्या पूज्य अशा पर्णकुटीला लागू करीत होते, जसे विश्वामित्रांचा आश्रम, कण्व ऋषींचा आश्रम. आणि संस्था म्हणजे परमेश्वरी संबंधात जगाच्या कल्याणाकरता जे एक स्थान होऊन बसते त्याला संस्था, संस्थान किंवा क्षेत्र असे म्हणतात. जसे क्षेत्र संस्थान पंढरपूर, क्षेत्र काशी, अशा पूज्य संस्थांना संस्था म्हणायचा पूर्वीपासून प्रघात आहे. तर असल्या या भलत्या सलत्या समाजांना आम्ही ठिकाणांना आश्रम आणि संस्था ही नावे ठेवण्याला जीभ कशी वळते? तुम्ही तरी या असल्या घाणेरड्या कामात पुढाकार घेणारे पूर्वीच्या ऋषींच्या कुळात उत्पन्न झालेले ब्राह्मणच तर असाल ना? ब्राह्मण नसाल तर ब्राह्मणासारखेच कुणीतरी उच्च कुळातील असेलच ना? मग तसल्या त्या घाणेरड्या व्यवहारात फंड गोळा करून त्या संस्था काढण्यात दुराचारी, व्यभिचारी आणि पापी पुरुषांना व त्यांच्याकडून बिघडत असलेल्या बायकांना तुम्ही जास्तच पापाचरण वाढवण्यास उत्तेजन देत आहात ना? अशा रीतीने तुमच्या व या असल्या घाणेरड्या कामात पडलेल्या स्त्री पुरुषांच्या आयुष्याचा दुरुपयोगच करीत आहात. असे दुराचारी लोक वाढविण्यासाठीच तुम्ही जन्म घेतला आहे का? असल्या पापाचरणाला उत्तेजन देण्यासाठी फंड गोळा करून त्यांना मदत देण्यापेक्षा जे स्त्री पुरुष, मुले मुली धार्मिक रीतीने स्वधर्म पाळून सत्कर्मे करून पुण्य वाढवित असतील तर अशांना त्यांच्या स्वधर्माचरणात उत्तेजन देण्यासाठी, त्यातील गरीब असतील त्यांना मदत देण्यासाठी त्या फंडाचा उपयोग करून एखादी खरीखुरीच धर्मसंस्था काढली तर किती श्रेयस्कर होईल. तुमचे कर्तव्य असते की गावोगावी घरोघरी स्त्री पुरुषांनी व मुला मुलींनी जारीने पुण्यकर्म वाढवण्याविषयी उत्तेजन देणे व जरूर असेल ती मदत देणे. अशा कामात स्त्री पुरुषांना व मुला मुलींना गोडी लागावी म्हणून असे ठरवावे की आपापल्या स्वधर्माला अनुसरून पूर्व पद्धतीप्रमाणे पुण्यकर्मे करणाऱ्यांना अमुक बक्षीस, ब्रह्मचर्य धारण करणाऱ्यास अमुक बक्षीस, आणि असेच सन्मार्गाचे सद्धर्माचे वागणाऱ्या गरिबांच्या अन्नवस्त्राची व्यवस्था करणे. अशा रीतीने पुण्यसंग्रह वाढवण्याकरता का नाही फंड गोळा करीत? त्याबद्दलची मांडणी पूर्व धर्मशास्त्रात तज्ञ असलेल्या लोकांकडून मांडून घ्यावी. असे पुढे राहून पुण्यकर्मे करण्याविषयी उत्तेजन देणारे जे असतील त्यांच्याकडून स्वतःहून जरी काही पुण्यकर्मे केली गेली नाही तरी शेकडो लोकांना पुण्यकर्म करण्याकरता उत्तेजन दिले गेल्यामुळे त्यांनी स्वतःच ते पुण्यकर्म केल्यासारखे होते. अशा परमेश्वरी पद्धतीचे वळण लावून घेऊन आपल्याला काय मिळवायचे? तर पृथ्वीवरील राजकीय सुखापर्यंत एक सुखाचा लाभ मिळवून जगातील जन्म मरण चुकवून खोट्या सुखातून निघून नेहमी अमर अवस्थेत राहून खरे सुख मिळवायचे व अशा या पुण्य संग्रहाच्या योगे ते मिळतच असते असे पूर्वपार लोकानुभवावरूनच सिद्धच आहे. अशा रीतीचे सुख परमेश्वर परमात्मा जो शिवशंकर किंवा विष्णू, दत्त, गणपती इत्यादी कोणत्याही नावाने असलेले परमेश्वरी स्थान त्या ठिकाणी असते. ते स्थान बोलून चालून सुख करत असल्यामुळे त्यांची नावे ही सार्थकच आहेत. शंकर म्हणजे सुख, कल्याण उत्पन्न करणारा, शिव म्हणजे कल्याणाचे व सुखाचे भांडार असे त्या स्थानामध्ये जे गुण त्याचे नावही पूर्वीपासून सार्थक ठेवले आहेत. जीवाला जीवपण कसे आणावे?
अशा शिवपदाची प्राप्ती होण्यासाठी आपल्या ठिकाणी बाह्य विषय वाचण्याच्या योग्य असलेली जी जीवदशा ती नाहीशी व्हावी लागते. ती नाहीशी होण्यासाठीच जे आतापर्यंत पूजा वगैरे निरनिराळे उपाय सांगितलेले आहेत त्या योगेस आपल्या ठिकाणी असलेली जीवदशा नाहीशी होऊन आपले विद्यमान असलेले शरीर कायम असून त्या जीवाच्या ऐवजी शिवरूप अवस्था येते. हे एका जन्मातच होऊ शकते. जीवदशा वाढवण्याच्या विद्या शिकण्याकरता 25 वर्षे घालविता तितका काळ सुद्धा जीवाचा नाश होऊन आपल्या ठिकाणी शिवरूप अवस्था येण्यास लागत नाही. प्रथम 4 वर्षे परमेश्वरी संबंधात काळजीने शास्त्र पद्धतीने प्रायशुद्ध काळ घालविला म्हणजे त्या बाजूच्या एका हिस्स्याची पूर्णता झाली. असे आणखी 4 वर्षाचे 2 हिस्से काढले म्हणजे आपले कर्तव्य संपले. मग राहिला चौथा भाग. त्या संबंधी आपल्यावर जबाबदारी नसते. ती जबाबदारी सद्गुरूवर असते. ज्यांची 3 हिस्स्याची म्हणजे 12 वर्षापर्यंत सत्कर्माच्या बाजूने तयारी झाली असेल त्याला उघड किंवा अदृष्ट अवस्थेत असलेले महासत्पुरुष भेटून त्यांचे 4थ्या हिस्स्याचे कार्य ते होऊनच करून टाकतात. याला उदाहरण, घड्याळात समजा आता 9 वाजले, आता मिनिट काटा पुढे जातो, ही पुढच्या तासाची क्रिया होऊन राहिली. तो काटा जसा पुढे जातो तसे 9 वाजून 5 मिनिटे, 9 वाजून 10 मिनिटे, 9, 9:30, 9:15, 9:30 अशी काटा पुढे जाण्याची क्रिया जरी होत राहिली तरी 9 हा शब्द जात नाही. परंतु एकदा की 3 हिस्से पुरे होऊन मिनिट काटा 9 वर आला म्हणजे पूर्वीच्या नावाचा संबंध नाहीसा होऊन 9:15 म्हटले जाते व 10 वाजण्यास 10 मिनिटे, 10 वाजण्यास 5 मिनिटे कमी असे म्हटले जाते. म्हणजे शिल्लक उरलेल्या 4थ्या हिस्स्यासाठी नावाचा संबंध राहत नाही, तर तो 9वा हिस्सा पुरा होईपर्यंत 10चा शब्द वापरला जातो. तसेच जीव अवस्थेत असलेले मनुष्य ते सत्कर्म करता करता मनाचा काटा जसा शिव अवस्थेकडे जातो तशी जीव अवस्था कमी होत जाते व शिव अवस्था आपल्यामध्ये येत जाते. तथापि 3 हिस्से सत्कर्म होईपर्यंत मनुष्य अवस्था आणि जीवदशा सर्वच नाहीशी झाली असे नसते. 9, 9:15, 9:30 सारखीच ती जीवदशा असते. 3 हिस्से पूर्ण झाले म्हणजे मात्र जसे 9:15 झाल्यावर मनाचा संबंध तुटून जातो व 10चा संबंध लागतो, तसाच मनुष्य अवस्था व जीवदशा नष्ट होऊन 4थ्या हिस्स्यात याच शरीरात शिव अवस्था, सत्पुरुष अवस्था आपोआपच प्रकट होऊ लागते. मग आता तुम्हीच विचार करा की आपल्या लहान मुला मुलींना असे सुलभरीतीचे, बिनपैशाचे आणि परावलंबी नसलेले, मरणासारखे भयंकर दुःख टाळणारे आणि परिणामी अखंड सुख देणारे, निरंतरचे दिव्य शरीर मिळवून देणारे आणि पृथ्वीवरील सार्वभौम सारखे राज्य सुख देणारे इत्यादी इत्यादी सर्वोत्तम असे परमेश्वरी वळण देणे बरे की हल्लीचे तुमचे नेहमी कष्ट वाढवणारे, वाटेल तितके पैसे खर्च करून मूर्खपणा पदरी आणून देणारे, शरीराच्या आरोग्याचा ऱ्हास करणारे, मनबुद्धीत घाणेरडापणा वाढविणारे, जगाच्या बाहेर काय आहे व हे न समजू देणारे, जन्मजन्म मरणासारख्या भयंकर दुःखात टाकणारे, पोकळ मोठेपणाचा अभिमान, दृष्ट वासना वाढवणारे, अनेक पापाचरण शिकवणारे इत्यादी इत्यादी असे कुविद्या, मूर्खविद्या, अविद्या शिक्षणाचे वळण देणे बरे. या अध्यायाचे भक्तिभावाने एकाग्रचित्त करून जे नित्य पठन श्रवण करतील त्यांना पार्थिव पूजा, मूर्ती पूजा, मानस पूजा कल्याणाचे पुण्य मिळेल. यांचे पठन करून त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पूजा वगैरे जर केली तर विशेष पुण्य घडेल. जीवाशिवाचे ऐक्य घडून ऐहिक पारलौकिक सुखाचा अनुभवी व कोणत्याही कार्यात त्याला परमेश्वर प्रत्यक्ष सहाय्य करेल. त्याचे अज्ञान नष्ट होऊन जगात वागण्याचे व परमेश्वराचे ज्ञान मिळेल. ओम तत्सत इति. श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया. आमची देवपूजा, आई बापांना जागृती इत्यादी विषय विवरण नाम 7वा अध्याय समाप्त. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.